आदरणीय श्री शिवराज बापूसाहेब मोरे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीने हे प्रेस रिलीज आलेला आहे। या प्रेस रिलीजचा अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ असा अर्थ आहे की यापूर्वीच्या काळामध्ये जे पत्र व्हायरल झालं होतं ते पत्र फ्रॉडुलंट असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे। याच्यामध्ये फ्रॉडुलंट म्हणजे फेक, बोगस, चुकीचा आणि फर्जरीची व्याख्या त्याला दिलेली आहे। अतिशय वाईट हेतून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये हेतुपुरस्सर संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशानं हे चुकीचं पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे असं यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। या पत्राचं कसलंही समर्थन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीने केलेलं नाही हे मी आपल्याला या ठिकाणी नमूद करू इच्छितो। या उलट हे पत्र व्हायरल झालं त्याला कोण जबाबदार आहे, कुठल्या व्यक्तीने हे व्हायरल केलं, कुठल्या प्रवृत्तीने हे व्हायरल केलं कळवून आणलं, त्याच्यासाठी पक्षानं चौकशी समिती सुद्धा नेमली आहे। लवकरच या चौकशी समितीचा अहवाल आपल्या समोर येईल आणि या गटामध्ये कुणाचे हात आहेत ही बाब आपल्याला निश्चितच या पुढच्या काळामध्ये या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे। आणि म्हणून या प्रदेश काँग्रेस कमिटीनं अश्लेष भैया मोरे यांचे जिल्हाध्यक्ष म्हणून जे अधिकार आहेत, जिल्हा अध्यक्ष म्हणून जी नियुक्ती आहे ही कायम केलेली आहे, कायमच आहे, ती कायमच केलेली आहे। त्यांचं पूर्णतः समर्थन केलेलं आहे। आणि इतकंच नाही तर प्रदेश काँग्रेस कमिटीला अश्लेष भैया मोरे यांनी ते जे पद धारण करतात जिल्हा युवक काँग्रेसचं, त्याला पूर्णतः आपलं समर्थन पक्षानं दिलेलं आहे। आणि सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मागच्या पत्रामुळे आपल्या याच्यामध्ये काही जर गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा आणि त्यांच्या आदेशाचं पालन करावं असा स्पष्ट उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळं या पत्रापासून ते या पत्रापर्यंत हा जो झालेला सगळा गोंधळ आहे, हा गोंधळ पक्षानं निकाली काढलेला आहे। उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं, उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं अश्लेष भैया यांना असणारं समर्थन हे या पुढच्याही काळात म्हणजे राहणार आहे आणि अतिशय खंबीरपणे ते राहणार आहे। आणि अशा प्रकारचा जर यापुढेही कुणी प्रयत्न केला तर तो अतिशय म्हणजे त्याचा नायनाट या पुढच्या काळामध्ये करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे। या सर्व प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अश्लेष भैयांच्या वरती जो विश्वास दाखवला त्याचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी कौतुक करणार आहे। श्रेष्ठीनी म्हणजे पक्षश्रेष्ठीनी ज्या तातडीनं हा विषय मिटवला त्याबद्दल त्यांचेही मी अतिशय मनापासून आभार मानणार आहे। या पुढच्या काळामध्ये या भागामध्ये काँग्रेस 2-3 दिवसापूर्वी व्हायरल झालेलं हे अतिशय फेक आहे, निराधार आहे आणि मुळात त्याला प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचा कसलाही आधार नाही आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनेही हे पत्र प्रसिद्ध झालेलं नाही। कुणीतरी विघ्न संकुशी प्रवृत्तीनं केलेलं हे काम आहे। पक्ष त्याची दखल घेईल, पक्षांतर्गत व्यासपीठावर अतिशय गांभीर्यानं हा प्रश्न सोडवला जाईल असा शब्द, अशी चर्चा त्या पत्रकार परिषदेमध्ये झाली। आज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आता भैया सोबत आहोत, भैया राजीनामा दिल्यानंतर आम्ही राजीनामा देऊ। समर्थन पाटील साहेबांना जरी राजीनामा दिले असतील ते स्वीकारला जाणार नाही किंवा कोणीही जरी दिले असतील तर ते स्वीकारला जाणार नाही। त्यामुळे काँग्रेस एकजुटीनं काम करत राहील आणि इथं काँग्रेसचं वर्चस्व दाखवायचा आम्ही प्रयत्न। हा पत्राचा जो खोडसाळपणा आहे तो बाहेरल्या व्यक्तीने केलेला आहे का पक्षांतर्गतच आहे, तालुक्यातला आहे का? व्यक्त करणं बरोबर
त्याच्यासोबत चौकशी समिती आहे त्याच्यावर. नाही कसं आहे खरंच आहे तालुक्यामध्ये गयाबद्दल चांगलं मत आहे. त्यांनी थोडं भरले सगळ्या काँग्रेसला उभी सावरण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातल्या त्यांच्या काही पक्षांतर्गत विरोधकांनी केला अशी चर्चा गावात आहे. बरोबर आहे. नाही बरोबर आहे. हे चर्चा आमच्या कानावर आहे. बाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या अंतर्गत जे आहेत पक्षातले त्यांना रोखून सुद्धा हा अंतर्गत म्हणण्यापेक्षा इथं उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना नाव माहित आहे. सगळं माहित आहे. चौकशी समिती असल्यामुळे चौकशी ह्याच्यात नाव येणंच की बाहेर. तुम्हालाही माहित आहे ना आम्हाला माहित आहे. आपल्या स्तरावर काय काँग्रेसची दिशा असेल तालुक्यामध्ये? आता निवडणूक तर याची नगरपालिकेची संपली. आता येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती या बऱ्याच गावच्या त्याच्यानंतर ग्रामपंचायती देखील लागणार आहे. त्या दृष्टीने काय आपला निर्णय घेते. कारण आता सध्या शिवसेनेसोबत आपली आघाडी झालेली होती आणि तोच महत्वाचा मुद्दा आहे. तोच महत्वाचा मुद्दा आहे. आणि काँग्रेसच्या बऱ्याचशा कार्यकर्ते किंवा पदाधिकारी म्हणत नाही, पण काँग्रेसला मानणारा जो वर्ग आहे या तालुक्यामध्ये अजूनही त्यांना ही गोष्ट रुचलेली नाही. आता भविष्यात ज्या निवडणुका आहेत पत्रकार परिषदेमध्ये परवाच्या शेनीने देखील सांगितलं. आता जर मी हा निर्णय जो घेतलेला होता आम्ही सगळ्यांना विचारात घेऊनच निर्णय घेतलेला होता आणि पुढे जे येणारे जे जिल्हा परिषद असतील ते त्या वेळेस ठरवून येतील. निवडणुकीचा निकाल लागल्यावर कळत पब्लिक मधून निकाल लागला पाहिजे. आज त्यावर पूर्ण योग्य नाही ना. गेल्या 2 दिवस झालं 2 तारखेला जो सायंकाळी पत्र बाहेर मीडियामध्ये व्हायरल झालेलं होतं. 21 तारखेला पत्र निघालं त्याच्यावर तारीख आहे. तो आज पक्ष महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष शिवराजजी मोरे यांनी आज त्यांनी प्रेस नोट दिलेली आहे की बाबा जो काय पत्र निघालेला आहे तो फेक आहे आणि जो बी याच्या मागे ज्यांनी केलेले असतील त्यांच्यावर एक समिती बसून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.